JSS रोड म्हणजे जगन्नाथ शंकरशेठ रोड हा आमच्या चिरा बाजार माझ्या मतदारसंघातील प्रमुख रस्ता आहे आणि गणपती उत्सवादरम्यान विसर्जन असेल, आगमन असेल, ते सगळं ह्या रस्त्यावरनंच होतं. मिरवणुका ह्याच रस्त्यावरनं निघतात. इतर रस्ते मिरवणुकीसाठी बंद असतात. त्यामुळे ह्या रस्त्याची परिस्थिती आज बघितली तर अत्यंत चिंताजनक आहे. इकडे मेट्रो रेलचं काम असेल किंवा पावसामुळे मोठे खड्डे आणि अनलेवल्ड अशी परिस्थिती आहे या रस्त्याची आणि त्याची दुरुस्ती करणं अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून गणेशोत्सवाच्या दरम्यान कुठची अडचण होणार नाही. आणि आपण बघितलं असेल तर आज इकडे मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे अधिकारी असतील, वॉर्डाचे अधिकारी असतील, रोड्स डिपार्टमेंटचे अधिकारी असतील, DMC असतील, या सगळ्यांसमवेत मी इकडे स्वतः ही पाहणी दौरा करून घेतलेला आहे. त्यांना इकडच्या अडचणी दाखवलेल्या आहेत आणि मला असं आश्वासित केलं गेलं आहे की पुढच्या 8 ते 10 दिवसात या JSS रोडची दुरुस्ती होऊन गणपती उत्सवासाठी हा रोड सज्ज होईल. जे व्हिडिओ समोर आलेले आहेत त्याच्या आधारावरती निश्चितपणे संपूर्ण माहिती मागवण्याचं काम झालेलं आहे. ही माहिती प्राप्त झाल्यानंतर यातली सत्यता खात्री पटवून घेतल्यानंतर निश्चितपणे योग्य ती कारवाई, जर का कोण दोषी असेल त्याच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल. सर, दुसरी मी काय विशेष अशा बातम्यांवरती विश्वास ठेवत नाही. हा निर्णय माझ्या पक्षाचा आहे. जो निर्णय माझा पक्ष घेईल तो मी स्वीकारीन. विधानसभा अध्यक्ष म्हणून मला काम करायची संधी माझ्या पक्षाने दिली. त्यातून महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातील गोरगरीब जनतेची सेवा करायची मला संधी प्राप्त झाली. विधानसभा अध्यक्ष म्हणून सभागृहातलं कामकाज याची उंची वाढवण्याची मला संधी मिळाली. आज तुम्ही बघितलं असेल, कधी नव्हे ते एका अधिवेशनात 152 लक्षवेधी चर्चा झाल्या. आपण कामकाजाचा वेळ वाढवला. सुमारे 9 तास प्रत्येक दिवशी कामकाज झालेलं आहे. केवळ 45 मिनिटंही डिस्टर्बन्समध्ये खराब झालेली आहेत. त्याच्या व्यतिरिक्त अत्यंत समाधानकारक कामकाज हे विधानसभेचं झालं असल्यामुळे मला वाटतं विधानसभा अध्यक्ष म्हणून मला चांगली काम करायची संधी माझ्या पक्षाने दिलेली आहे, विधिमंडळातील माझ्या सहकार्याने दिली आहे आणि येणाऱ्या काळात जी जबाबदारी माझा पक्ष मला देईल ती मी स्वीकारून अशीच महाराष्ट्रातल्या जनतेची सेवा करत राहील.